अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. ज्ञानदेवा माऊली म्हणे, हरिनामे रंगली वारी. रामकृष्णारी माऊली नमस्कार. मी अमित गद्रे. पंढरपूरकडे वाटचाल करणारी आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी आज दुसऱ्या दिवशी बीड शहरातील बालाजी मंदिरात मुक्कामी आहे. हनुमान मंदिर ते बालाजी मंदिर या मार्गावरती धोंडीपुरा आणि बंदेलपुरा परिसरात पालखीचं पायघड्या घालत अगदी अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलंय. टाळमृदुंगाच्या गजरामध्ये आणि विठू नामाच्या जयघोषात संपूर्ण बीड शहर भक्तिसागरात न्हाऊन निघालंय. मुक्ताई 2 दिवस शहरामध्ये मुक्कामी असल्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. बीडकरांनी जपलेल्या या ऐतिहासिक आणि पारंपरिक स्वागत परंपरेची पुन्हा एकदा प्रचिती आली. बीडमधली आपण ही सगळी दृश्य बघतोय. मोठ्या उत्साहामध्ये या पालखीचं स्वागत करण्यात आणि विशेष म्हणजे या पालखीचं पायघड्या घालत स्वागत करण्यात आलेलं आहे. यावर्षी आमच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखीने हजारोच्या संख्येने वारकरी सहभागी आहेत. विशेष म्हणजे तरुण वारकरी खूप आहेत. आज ज्या तरुणाला या विचाराची या वारीची गरज आहे, तरुण जर सुधारला, तो निर्व्यसनी झाला तर समाज राष्ट्र हे बलवान होत असते. तो विचार घेऊन मुक्ताईच्या पालखी सोहळ्यामध्ये खूप तरुण मंडळी समाविष्ट झालेली आहेत. त्यामध्ये तरुणच नाही तर तरुणी सुद्धा आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं आज सासवडमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे. यंदा या पालखी सोहळ्याचं 122वं वर्ष असून लाखो भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. सासवड पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी सुद्धा पालखी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवलाय. आज पालखीचा मुक्काम पुरंदर तालुक्यातील पांगारे या ठिकाणी असणार असून पुढील प्रवासाबाबतची माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी दिली आहे. दरम्यान पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील मार्गस्थ होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा देखील सज्ज आहे. तर सासवडमधून सोपानकाकांची पालखी मार्गस्थ होते आणि वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आपण दृश्यांमध्ये बघतोय. वाजत गाजत ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे. तर संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं आज सासवडमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेलं आणि यावेळेला पालखी प्रस्थान सोहळ्याचं सुंदर असे ड्रोन व्हिज्युअल टिपण्यात आलेले आहेत. न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास अशी काही दृश्य आपण बघतोय. नजरेत साठवून ठेवावा असा हा सगळा सोहळा पार पडत असताना प्रत्येकाच्या मनात एकच नाव आहे आणि ते नाव म्हणजे विठुरायाचं. पालखी सोहळ्याची आपण काही खास दृश्य बघतोय ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली. खरं तर भक्तीचा महासागर ड्रोनच्या कॅमेऱ्यात टिपणं हे कठीण आहे, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये विठुरायाचं नाव आणि पावलं आता पंढरीच्या दिशेने निघालेली आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्राला आषाढीचे वेध लागलेले असतानाच पंढरपुरात एक अतिशय अनोखा आणि लक्षवेधी सोहळा पार पडलाय. राज्यातील 17 जिल्ह्यांमधून आलेल्या सुमारे 4000 सायकलस्वारांनी रेल्वे मैदानावरती गोल रिंगण करत विठ्ठल नामाचा गजर केलाय. पारंपरिक वारकरी रिंगणाप्रमाणेच सायकलस्वारांनी देखील वर्तुळाकार फेरी मारत भक्ती आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिलाय. या सायकल वारीमध्ये पर्यावरणप्रेमी तरुण आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. पंढरपुरात भक्ती आणि पर्यावरणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळालाय.